तुम्हाला तर कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आलंय ना तोंडाला पाणी. हो, आज आपण बनवणार आहोत आंब्याचे लोणचं, ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि कधी न खराब होणार आहे. तुमच्या हातचे लोणचं जर खराब होत असेल तर तुम्ही जर अशा पद्धतीने लोणचं बनवले तर तुमचे लोणचं खराब होणार नाही. 1-2 वर्ष आरामात टिकतील. चला तर बघूया कसे करायचे. याकरता झाडाचे आंबे आम्ही तोडले होते. 3-4 तास पाण्यात टाकले होते. बघू शकता पाणी किती खराब झाले. आता यात काही चांगले आंबे आहेत, काही खराब आंबे आहेत. तर यातले चांगले आंबे निवडून मी लोणचं करणार आहे. तुम्ही डायरेक्ट बाजारातनं चांगले आंबे आणू शकता, पण हे घरच्याच झाडाचे होते त्यामुळे मी याचाच वापर केलेला आहे. काही आंबे यामधले खराब होते ते मी वेगळे काढले आहे. आता हे आंबे फोडणीने अशा प्रकारे फोडून घेतले आहे. आता हे आंबे फोडल्यानंतर यातील गुळे आपल्याला वेगळ्या काढायचे आहे व फोडी वेगळ्या करायच्या आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपण गुळ्या वेगळ्या काढल्या. आता यामध्ये 3 चम्मच हळद टाकायची आहे व अर्धा किलो मीठ टाकून हे आंबे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे 2 दिवस असेच झाकून ठेवायचे आहे. 2 दिवस झाकून ठेवताना या आंब्याला अधेमध्ये खालीवर करत राहायचे आहे. हे बघू शकता आता हे आंब्याला हळदीचा छान रंग लागला आहे व मिठाला पण पाणी सुटले आहे. असे 2 दिवस आपल्याला हे आंबे असेच मिठाच्या व हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे. 2 दिवसानंतर आपल्याला हे आंबे अशा प्रकारे काढून एका कपड्यावर उन्हामध्ये फक्त 1 तास वाळवायचे आहेत. लक्षात ठेवा, आंबे फक्त 1 तास आपल्याला उन्हामध्ये या कैऱ्या वाळवायच्या आहे, नाहीतर जास्त कडक येतील. आता बघू शकता एवढे पाणी यातले वेगळे निघालेले आहे. आता या आंब्याच्या कैऱ्यावरचे जे पातळ साल असते ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे बघू शकता अशा प्रकारे वाळल्यानंतर हे साल व्यवस्थित निघत असते. अशा प्रकारे जेवढ्या कैऱ्यांचे साल निघत असेल तेवढे काढून घ्यायचे आहे. बघा एवढे निघालेले आहे. आता आपल्याला याकरता काही मसाले बनवायचे आहे. याकरता आपल्याला 1 वाटी मोठ्या वाटीने धने, अर्धा वाटी सोप, 2 चम्मच ओवा, 1 चम्मच जिरे, 7-8 लवंगा, 4 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच कलोंजी हे संपूर्ण मसाले आपल्याला लागणार आहे. हे संपूर्ण मसाले एक करून भाजायचे आहे. तसेच 1 मोठी वाटी पिवळी मोहरी बारीक केलेली डाळ. आता धने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. खूप जास्त काळे येऊ द्यायचे नाही. सुगंध सुटला बस एवढेच धने आपल्याला भाजायचे आहे, नाहीतर आपले लोणचे कडचट होईल. हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. धने भाजल्यानंतर आपण जी अर्धा वाटी जाड सोप घेतली ते पण आपल्याला भाजून घ्यायची आहे. सोपचा सुगंध सुटला की आपली सोप व्यवस्थित भाजल्या गेली. खूप जास्त भाजायची नाही, मीडियम भाजायची आहे आणि अगदी स्लो गॅसवर हे संपूर्ण मसाले आपल्याला भाजायचे आहे. सोप भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये जे 4 चम्मच आपण मोहरी घेतली होती, काळी मोहरी, ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. याकरता आपल्याला 1 वाटी पिवळी मोहरीची डाळ पण लागणार आहे. ही मोहरी भाजल्यानंतर तडतड असा आवाज आला की आपल्याला मोहरी काढून घ्यायची आहे. यामध्ये 1 चम्मच मेथी दाणे पण आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. यामध्येच 1 चम्मच जिरं मी भाजून घेतलेले आहे. आता यानंतर हे बाहेर काढून ओवा आणि कलोंजी एकसाथ भाजायची आहे. हे भाजले की यानंतर आपल्याला 2 चम्मच जाडसोप भाजून घ्यायची. ही जाडसोप आपल्याला वेगळी काढून ठेवायची आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर सरसोचे तेल गरम करायचे आहे व जे आपण मसाले बारीक केले होते ते थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. पाण्याचा अजिबात हात लागायला नको. आपले हात पण यासाठी ड्राय असायला हवे. व्यवस्थित हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये ओवा व कलोंजी आपल्याला, तसेच 2 चम्मच जी सोप वेगळी टाकली होती ती आपल्याला बारीक करायची नाही. आता आंब्याच्या कैऱ्यामध्ये आपण जे बारीक केलेले मसाले आहेत ते संपूर्ण टाकायचे आहेत. आता आपण जे मिक्सरमध्ये बारीक केले होते ते संपूर्ण मसाले, थंड झालेले सरसो तेल, चवीनुसार थोडेसे मीठ, 2 चम्मच साधे तिखट, 2 चम्मच काश्मीरी तिखट, 5-6 लवंगा आणि ओवा, सोप आणि कलोंजी, तसेच पिवळी सरसोची बारीक केलेली डाळ, हे संपूर्ण साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. यामध्ये अर्धा चम्मच हिंग पण टाकायचे आहे, त्यामुळे चव खूप छान येत असते. हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे.
मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे लोणचे काचेचे किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवायचे आहे. जेव्हा पण आपल्याला लोणचं वेगळे काढायचे आहे तेव्हा तो चम्मच थोडासा गॅसवर गरम करायचा व आपल्याला हे लोणचं काढून ठेवायचे. अशा प्रकारे आपले लोणचं खराब होत नाही आणि तेल पण भरपूर टाकायचे आहे, त्यामुळे पण आपले लोणचं खराब होत नाही. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचे लोणचं.